नमस्कार मित्रांनो, पूजा चव्हाण स्टडी पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण महत्त्वाचे MCQ पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणते लेख भारतीय संसदेच्या संविधानाशी संबंध आहे? तर कलम 79 हे भारतीय संसदेच्या संविधानाशी संबंधित आहे. यापैकी कोणता लेख कौन्सिल ऑफ स्टेट्स, राज्यसभेची रचना आणि त्यांच्या सदस्यांच्या निवडणुकीच्या पद्धतीशी संबंध आहे? तर कलम 80 हे आपल्या कौन्सिलशी संबंधित आहे. राज्यसभेत राज्याचे प्रतिनिधी खालीलपैकी कोणत्याद्वारे निवडले जाते? तर ते राज्य विधानसभेचे निवडून आलेल्या सदस्यांमधून निवडले जाते. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची राज्यसभेच्या प्रतिनिधींची संख्या खालीलपैकी एक आहे, 238. राष्ट्रपतींनी राज्यसभेवर किती सदस्यांची नामनिर्देशित केली आहे? तर 12 सदस्यांची राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेली आहे. यापैकी कोणती स्थायी समिती नाही? तर रेल्वे अधिवेशन समिती ही स्थायी समिती नाही. खालीलपैकी विधानांचा विचार करा आणि त्यांपैकी खरे कोणते ते ओळखा. तर विशेष अधिकार समिती ही एक तदर्थ समिती, खत किमतीबाबत संयुक्त समिती ही स्थायी समिती आहे. हे वाक्य बरोबर आहे. लोकलेखा समितीबद्दल खालीलपैकी काय खरे आहे? तर हे सर्वच विधाने सर्वप्रथम 1919 मध्ये समिती स्थापित करण्यात आली. नियंत्रण आणि महालेखापरीक्षक यांचे वार्षिक अहवालांचे ऑडिट करणे हे मुख्य काम आहे. यामध्ये 15 लोकसभा सदस्य आणि 7 राज्यसभा सदस्य आहेत. लोकलेखा समितीच्या कार्यालयाचा कार्यकाळ 1 वर्षाचा आहे. वरील सर्वच विधाने बरोबर आहेत. अंदाज समितीबद्दल खालीलपैकी कोणते विधान खरे नाही? तर 2, 3 आणि 4 हे विधाने खरे नाही. तर स्वातंत्र्यानंतर काळातील पहिली अंदाज समिती सर्वप्रथम 1950 मध्ये स्थापन करण्यात आली. हे विधान सत्य आहे. सरकारी आश्वासन समितीबद्दल खालीलपैकी विधानांचा विचार करा आणि त्यांपैकी कोणते खरे नाही? तर राज्यसभेसाठी त्यात 10 सदस्य असतात. हे विधान खरे नाही. तर राज्यसभेसाठी किती सदस्य असतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच महत्त्वाचे MCQ जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि विद्यार्थी मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.